एज असेल मैदानाच्या आतमध्ये आणि झेल ड्रॉप होत असताना कदाचित पाहायला मिळू शकतो. आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी मयूर जाधवचा जर आपण विचार केला, लाजवाब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतात. आता शॉर्ट फॉर्मॅट झालाय, 5 षटकांचे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये 7 षटकांचे सामने होते. वैर डिलिव्हरी नंतरच्या हात समांतर होतात. एक धावांत रूपात नक्कीच मिळेल. 2 विकेट धाव फलकावरती नक्कीच नोंदवल्या जातात आणि 2 धावा देखील या ठिकाणी खर्च केल्या जातात. जर आपण पाहिलं तर मयूर जाधवचं हे जे षटक आहे ते फार डिफायनिंग ठरू शकतं मॅचमध्ये, कारण येस व्हाईट बॉल आणि जर आपण पाहिलं डिफायनिंग अशा प्रकारे ठरू शकतं की अद्याप 2 विकेट ज्या होत्या त्या फार महत्त्वाच्या होत्या आणि त्या 2 विकेट त्या ठिकाणी घेतल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. चांगला चेंडू खेळून काढलाय, अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम लाजवाब या ठिकाणी क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळालं, कारण स्वतःच्या बॉडीला शेवटच्या मुवमेंटला स्ट्रेच केलं. पॉइंट मध्ये जशा ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षणाची अपेक्षा आहे त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सादर करत असताना आपण फिल्डर पाहतोय कुमारला. 4 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूंचा खेळ झाला, उर्वरित 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. फटका फसलाय आणि लाजवाब टेक माइंड गेम्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. मिड ऑनचा फिल्डर या ठिकाणी लॉंग ऑन करण्यात आला आणि लॉंग ऑफचा फिल्डर या ठिकाणी मिड ऑफ करण्यात आला. त्याच स्लॉट मध्ये चेंडू होता ऑफ साइडला, त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी रणजितच्या पॅटमधून करण्यात आला आणि या ठिकाणी त्याच ठिकाणी झेलबाद करण्याची पूर्णपणे संधी उपलब्ध झाली आणि झेल देखील चांगला विसावला हातामध्ये. जर आपण विचार केला, माइंड गेम्स मैदानाच्या आतमध्ये थोडे पाहायला मिळाले. नक्कीच टेम्पटेशन होतं जेव्हा आपण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खेळत असतो एकंदरीत, तेव्हा आपल्याला वाटतं की आपण सहजरित्या इनफिल्ड टोलवू शकतो, पण टेनिस बॉलनी तेवढं सोपं देखील नसतं की सहजरित्या तुम्ही तेवढा बॅटवर आलेला ताकदीचा तेवढा वापर, टायमिंग या डिफायनिंग मुवमेंट्स आहेत बॅटिंगमध्ये. आणि जर आपण बॉलिंगचा विचार केला तर ही ओव्हर फार महत्त्वाची ठरली आहे. मयूर जाधवची तब्बल 3 विकेट त्यांनी मिळवल्यात आपल्या संघासाठी आणि जर आपण पाहिलं तर लाजवाब बॉलिंग त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये करत असताना मयूर जाधवला आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं षटक या ठिकाणी नक्कीच मार्गस्थ होईल. अमोलला आपण पाहतो दुसरं या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रशांत. पहिला चेंडू त्या ठिकाणी होत असताना नक्कीच पाहायला मिळतो. 1 धाव त्या चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 5 धाव फलकावरती तपासूला राहुल आहे. चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी लॉंग चेज असेल फिल्डर साठी, पण चेंडू मात्र थांबणार नाहीये. बॉल विन्स दी रेस आणि 4 धावा त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक पुढे सरसावेल त्या ठिकाणी आणि
4 धावांची नोंद फलकावरती नक्कीच पाहायला मिळेल. लाजवाब स्ट्रोक. तेरा धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 2 चेंडूमध्ये 2 चौकार या ठिकाणी राहुलच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळाले. चेंडूला खेळून काढला. त्या ठिकाणी एकच धाव मात्र असेल. धावफलक पुढे सरसावेल. थोडंसं महागडं षटक या ठिकाणी ठरत असताना नक्कीच दुसरं षटक आपण पाहतो थोडंसं महागडं ठरलं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 2च फिल्डर या ठिकाणी हलक्यारीत्या चेंडू प्लेस केला गेला आणि एकच धाव त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिळत असं चांगला कमबॅक प्रश्नांमध्ये, कारण 2 चौकार आल्यानंतर तदनंतर सिंगल्स त्या ठिकाणी घेण्यात आले आहेत. सन्मान दिलाय चांगल्या चेंडूला. 15 धावा फलकावरती नोंदवल्या जात आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवशंभू संघाला आपण पाहतोय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्रीवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाईल. 16 धावांवर हे धावफलक जाऊन थांबेल दुसऱ्या षटकाच्या नंतर. आताशी ओव्हर क्रुशियल ओव्हर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जर पाहिलं तर परफॉर्मन्स ओव्हर आहे. 15 धावांचं ते समीकरण आहे. 15 धावा जेव्हा बनवाल तेव्हा तुम्हाला 5 धावा प्लस मिळतील, अन्यथा तुम्हाला जेवढा धावा बनवाल त्याच्यामधून 5 धावा मायनस होतील. त्यामुळे फार महत्त्वाचं हे षटक नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परफॉर्मन्स ओव्हर. संदेशला पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर सजवत असताना. परफॉर्मन्स ओव्हर या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. 15 धावा बनवायच्या आहेत आणि या 15 धावा बनवत असताना कशा प्रकारची फलंदाजी शिवशंभू संघ करेल हे नक्कीच पाहणं इंटरेस्टिंग असेल. कालच्या दिवसात नक्कीच आपण पाहिलं एकदाच या धावा बनवल्या गेल्या पूर्णपणे आणि 5 धावा प्लस झाल्या. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहिलं पहिला चेंडू डॉट चेंडूची सांगता चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं परफॉर्मन्स ओव्हर मल्हार संघाने 15 धावा बनवल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं
5 धावा पाहिजे होत्या तेव्हा फलंदाजांनी षटकार लगावला. काल देवेंद्र आणि अंकितच्या जोडीने त्या 15 धावा बनवल्या होत्या. आज देखील वक्रतुंड या संघर्षाच्या माध्यमातून ते 15 धावा बनवण्यात आल्यात. एवढ्या पूर्ण मॅचेसमध्ये तब्बल आपण कालच्या दिवसामध्ये 4 मॅचेस कव्हर केल्या. 7 ओव्हरच्या आजच्या दिवसामध्ये ही 4थी मॅच आहे. फक्त 2च वेळा अद्याप त्या धावा बनवण्यात आल्यात. म्हणजे 4 मॅचेस जवळजवळ 10 ते 12 इनिंग्स उलटून गेल्या आहेत. त्याच्याहून अधिक हा फटका लाजवाब आहे. या फटकाराची नोंद मात्र बदलापूर पोलीस स्थानकामध्ये करावी लागेल. चेंडू हरवलाय का? कारण लापता क्षेत्रात नेऊन पोचवलाय. लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळाला. गगनचुंबी छक्का त्या ठिकाणी 23 धावा तब्बल धावफलकावरती पाहायला मिळतात त्या षटकारानंतर. ज्या फटक्याची गरज होती तो फटका त्यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतोय. प्रमोद पिंगळे या ठिकाणी नक्कीच खेळत असताना पाहायला मिळतात. प्रमोद पिंगळे आणि डबल पी नक्कीच प्रमोद पवार आणि प्रमोद पिंगळे हे 2 डबल पी आपल्या PTCL मध्ये आहेत आणि चांगली कामगिरी त्या ठिकाणी करत असताना प्रमोद याचा विचार केला. माफ करा, राहुलच्या बॅटमधून तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच टाकण्यात आला. डॉट चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळतं. 4 चेंडूंचा खेळ झाला. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आणि जेव्हा आपण पाहिलं की संदेशला सांगण्यात आलं की स्लॉटमध्ये चेंडू देऊ नको, आर्कमध्ये जर दिला तर फार लांब चेंडू जाऊ शकतो. तसा चेंडू होता पण तेवढा वापर. आता मात्र भन्नाट वेगाने फेकण्यात आला होता. ही खासियत होती या चेंडूची. म्हणजे पुढे टाकला पण मात्र ज्या वेगाने चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला तो अनुमान लावू शकतो इथे बसल्यानंतर की काय भन्नाट वेग त्या ठिकाणी प्रस्थापित केला होता. आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक होईल. ज्या 4 धावा मिळतील पण 5 धावा निश्चितपणे मायनस त्या ठिकाणी होतील. पण एक चांगली बात असते जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त चला 14 धावा जरी बनल्या तर 11 या षटकामध्ये, पण 14 धावा बनल्या तर नक्कीच 5 धावा मायनस होऊन 9 धावा तुम्हाला मिळतात. पण तुम्ही 7 बनवल्या किंवा 5 बनवल्या तर त्या मायनस झाल्या तर मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी खूप कठीण सामोरं जावं लागू शकतं. आता धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे 27 धावा. या 27 धावांमधून 5 धावा निश्चितपणे मायनस होतील. आणि लाजवाब चेंडू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. थोडंसं त्या ठिकाणी पाहायचं दुखापत वगैरे झाली नसेल. बॅट आहे याच ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. दुखापत नक्कीच झाली नाही. बॅट पंच इशारा करत असताना बॅटची कडा लागली आहे पण चेंडू मात्र त्या ठिकाणी निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी.
ओझिल रॉड्रिगसला आपण पाहिलं गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू तेस्तरार बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू देखील चांगला होता. नक्कीच थोडीशी दिशा भरकटली या चेंडूवरती. 27 आता धावफलकावरती झाल्यात. ज्या 5 मायनस झालं तर त्याला 2 चेंडू लागले कव्हर करण्यासाठी. नोचा इशारा आला. फ्री हिट या ठिकाणी इशारा करतील. फ्री हिटचा इशारा आलाय. फ्री बी बॅट्समन साठी. KP आपण पाहतोय ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी, आजच्या दिवसामध्ये देखील चांगला फटका. फ्री हिटचा पुरेपूर वापर करत असताना चेंडूला पाठवलाय. ओझिल रॉड्रिगस वर चढवलेला हल्ला सीमा रेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 6 षटकार. ओझिलचा विचार केला तर चांगला गोलंदाज आहे, पण अशा प्रकारची जर गोलंदाजी करत असेल, टप्प्यावर नियंत्रण तुम्हाला नसेल तर मात्र टेपबॉल फार महाग ठरू शकतो. कारण जर आपण पाहिलं भन्नाट वेगाने तर नक्कीच चेंडू फेकला जातोय, पण त्याच भन्नाट वेगाने चोख प्रतिउत्तर देखील या ठिकाणी देण्यामध्ये समर्थ राहिला. जर पाहतोय 34 धावफलकावरती आणि 34 इन द सेन्स 5 त्याच्यामध्ये मायनस झालं. म्हणजे ज्या प्रकारची इनिंग बिल्डअप करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत ते लाजवाब आहे. आणि पुन्हा एकदा 34 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 5 षटकांचा हा सामना. नक्कीच आपल्याला इथून पुढे सर्व 5 षटकांचे सामने पाहायला मिळतील. चांगला चेंडू, चांगला कमबॅक त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. इथून पुढे देखील जर विचार केला, चांगली गोलंदाजी जर केली तर नक्कीच मॅचमध्ये शिडकाव पूर्णपणे होऊ शकतो. कारण ह्याच्यानंतर एक षटक असेल. हे टेपॉल ओव्हरचं आहे, मागचं परफॉर्मन्स ओव्हरचं षटक होतं. आता मात्र बॅटची कडा त्या ठिकाणी लागली आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना स्टक टू दी बॉलिंग राहिले. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी करत राहिले. एकदा त्या गोलंदाजीवर त्या लाईन अँड लेंथवर सफलता मिळेल ह्याचा निश्चय मात्र मनामध्ये केला होता. कारण टेपबॉलचा बॉल जर पुढे पिच करण्यात आला, स्लॉटमध्ये ती डिलिव्हरी असेल तर नक्कीच लांब पाठवण्यात येते. पण जर आपण पाहतोय ओझिलचा तर शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी बॉडी लाईन चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले आणि ती विकेट मात्र नक्कीच त्या ठिकाणी प्रस्थापित केली. शिवशंभू संघासाठी जर विचार केला तर थोडंसं या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. कारण आता 34 धावफलकावरती लागल्यात. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ इथून पुढे शिल्लक असेल. टेप बॉल ओव्हरचा शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना ओझिल थोडंसं फील्डमध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच आपण पाहतोय 34 धावफलकावरती लागले. शिवशंभू संघासाठी विचार करावा लागेल, कारण इथून पुढे कमीत कमी धावा
15 तरी बनवावे लागतील या षटकामध्ये. परफॉर्मन्स ओव्हरचा विचार करता ही परफॉर्मन्स ओव्हर आहे असाच विचार करून खेळावा लागेल. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, शेवटचं षटक आहे, कुटाकुटीचं षटक आहे, मारामारीचं षटक आहे. या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी नक्कीच करतील हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. शिवशंभू संघाचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतं सुहास तांबे आणि प्रमोदला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. फटका चांगला खेळलाय, अलॉग दी कार्पेट आहे क्षेत्ररक्षकासाठी. लॉंग चेज असेल, मिस फिल्डिंग. सुहास तांबेच्या बॅट मधून चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. प्रमोदच्या बॅट मधून नक्कीच चेंडू निघून चाललाय. प्रमोद पिंगळेच्या बॅट मधून चेंडू नक्कीच 4 धावांसाठी गेला. कमबॅक डिलिव्हरी त्या ठिकाणी नक्कीच अमोल पवारच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अमोल पवार. फटकाल चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून नक्कीच संदेशला आपण पाहिलं. एक जाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. फुलटॉस चेंडू होता, खेळायचा प्रयत्न, एक जाव त्या ठिकाणी आपण पाहायला मिळणार आहे. आता इथून पुढे जे धावा बनवतील त्या धावा बनवण्यासाठी त्या ठिकाणी विचार करावा लागेल, कारण 39 धावा धाफलकावरती झाल्यात. समोरचा जर आपण विचार करतोय टेक धामे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल मयूर जाधव बॅटिंग साठी. गोविंद हे फार क्रुशियल असेल बॅटिंग चेस करत असताना, हे फॅक्टर्स बघितले जातील. हा फटका रॉकेट लॉन्च केलाय, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या लगत, पण समोर मात्र भिंत मयूर जाधव याच्या स्वरूपात उभी होती आणि चेंडू हातामध्ये विसावलाय फलंदाज. नक्कीच या ठिकाणी सुहास बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एंटर होईल. त्यांच्याकडे लावड अपील असेल त्या ठिकाणी, आणि जर पाहिलं तर डॉट चेंडूची शक्यता होत असताना नक्कीच पाहायला मिळते. चांगला कमबॅक षटक त्या ठिकाणी नक्कीच 5 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील प्रस्थापित केले. शिवशंभू संघासाठी फारच खराब षटक राहिलं, धावा स्कोर करता आला नाही. हा चेंडू वाईड आहे, 40 धावसंख्येपर्यंत तर पोहोचण्याचा एक जे असं मनामध्ये की 4 पहिला लागला पाहिजे. जेव्हा आपण 5 षटकांचा सामना खेळत असतो तेव्हा 40च्या पुढे तरी कमीत कमी धावा पाहिजे, ज्याच्यामुळे त्या धावा डिफेंड करण्यामध्ये थोडासा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळेल. तो टप्पा तरी या ठिकाणी पार होत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आहे शेवटच्या षटकातील. टॉप एज आहे, एक दामी. चुका फार कमी होतात एक दामीच्या माध्यमातून, आणि आता तर अजिबात होणार नाहीये कारण शेवटचा चेंडू होता. लाजवाब टेक त्या ठिकाणी समोर पळत असताना फलंदाज नक्कीच त्या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळेल. आणि ही इनिंग मात्र जे पहिलं सत्र आहे ते समाप्त होईल 40 या आकड्यावरती, आणि 7 विकेट त्या ठिकाणी नक्कीच गेल्या आहेत. आणि जर आपण पाहिलं
तर मात्र इथून पुढे आव्हान असेल प्रतिस्पर्धी संघासाठी, हर्षित 11 या संघासाठी. ते म्हणजे 41 म्हणजे 41 इथून पुढे बनवाव्या लागतील. हा चांगला परफॉर्मन्स नक्कीच हर्षित 11 या संघाच्या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाला. माय परफॉर्मन्स ओव्हर असो, टेप बॉल ओव्हर असो किंवा बाकीचे 3 षटकार देखील असो, फार लाजवाब कामगिरी त्या ठिकाणी करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. चला फलंदाज पाठवायचे मित्रांनो, फार वेळ घेता तुम्ही. क्षेत्ररक्षण सजलंय ऑलरेडी.
येस, सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावर खेळून काढला. क्षेत्ररक्षक मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी असतील. एकच धाव मिळेल. नवजोत गावकरला पडतात. आउटफील्डला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातं. चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच टाकण्यात आलं. टेक धामीला आपण पाहिलं. चांगली गोलंदाजी करत असताना नक्कीच पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका. नवजोत गावकरला आपण पाहिजे धाव नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच चांगला फटका ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. दीपक फरगेला आपण पाहिलं. फटका हवेमध्ये. दीपक फरगेला त्या ठिकाणी चान्स होता झेल घेण्याचा, पण नक्कीच असमर्थ ठरल्यात. चांगली गोलंदाजी आपण विचार केला असायच्या माध्यमातून तर मागच्याच कालच्या दिवसाला सामन्यामध्ये देखील लाजवाब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली आणि आज सकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये देखील लाजवाब गोलंदाजी करत असताना नक्कीच अजय आपल्याला पाहायला मिळतं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 4 धावा धावफलकावरती झाले आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालं. नक्कीच 4 धावा या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आता कुठेतरी हात खुले केले जातात. सुहास तांबेला आपण पाहतोय या षटकामध्ये. नक्कीच नवजोत गावकर देखील इन ऍक्शन मध्ये नंतर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी करत असताना. पण हे षटक देखील महत्वाचं आहे कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी केली आणि समोर टेक धामी या तर टेक धामीला जर आपण पाहिलं की एवढा रूम पाहिला तर डोळे मात्र त्याचे नक्कीच चमकतील. एवढा रूम दिला तर नक्कीच कचून गोलंदाजी करावी लागेल. टिचून गोलंदाजी करावी लागेल. परत एकदा गॅप शॉट सिलेक्शन. खासियत आहे टेकदामीची. आता मात्र लाजवाब स्ट्रोक. या स्ट्रोक नंतर कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. चांगला चेंडू होता पण त्याच्यापेक्षा चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात तब्बल 4.
हा देखील चांगला फटका, लाजवाब स्ट्रोक. पुन्हा एकदा टेकदामीच्या बॅट मधून चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. आता मात्र सुहास तांबेच्या विरोधामध्ये चढवलेला तिसरा हल्ला, हॅट्रिक ऑफ फोर्स. हा चेंडू चांगला होता, बॉडी लाईनचा चेंडू. एक धाव निश्चितपणे देशावरती मिळेल. कव्हर अप त्या ठिकाणी केला जाईल. हवेचा चेंडू सुटत असताना पाहायला मिळते. 2 धावा त्या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे मिळतील. फारच महागड्या ठरत आहे षटकारानं. तब्बल आता 15 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आहेत. हा देखील चांगला फटका, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय. लॉंग चेस दीपक साडी. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी फार पळावं लागलं, पण मात्र नक्कीच आपल्या संघासाठी त्या ठिकाणी काही धावा वाचू शकले नाही. 4 धावा नक्कीच निश्चितपणे मिळतील. तब्बल या धाव फलकाचा विचार केला तर 23 धावा आणि या षटकामध्ये धावे आला आहेत त्या म्हणजे 19. चांगला फटका आहे, चेंडूला भिरकावलाय. सीमारेषेच्या लगत टेक धामी इज सेट टू दी फायर नाव. 4 धावा परत एकदा मिळवत असताना नवजोत गावकरच्या विरोधात परत चढवलेला हा हल्ला. परफॉर्मन्स ओव्हर मध्ये चांगला परफॉर्मन्स सादर करत असताना नक्कीच टेक धामीला आपण पाहतोय. 3रं षटक आहे परफॉर्मन्स ओव्हरचं. हा देखील लाजवाब फटका. हा तर स्टेडियमच्या बाहेर जाईल. सीमारेषा पार. धावा परत एकदा मिळतील 6. काय बॅटिंग, लाजवाब बॅटिंग या ठिकाणी. 10 चेंडूमध्ये वैयक्तिक 25 धावांची खेळी पूर्णपणे साकार केली आहे. आणि टेक धामीचा जर विचार केला परफॉर्मन्स ओव्हर जिंका आणि मॅच जिंका, एवढा धावा नक्कीच या ठिकाणी पाहिजे. 8 धावा बनवायच्या आहेत. दहा धावा फलकावरती झाल्यात. बॅटची गडा लागल्या. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि 3 चेंडू मध्ये 4 धावा जर काढण्यामध्ये समर्थ ठरले
तर मात्र नक्कीच परफॉर्मन्स ओव्हरच्या साह्याने +5 धावा मिळतील आणि संघ मात्र नक्कीच निश्चितपणे विजयी होईल. येस, फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आणि काय झेल टिपला यश त्यांच्या मागे, लाजवाब झेल. टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता बॅटची कडा लागली, चेंडू लांब जातच होता पण फुल स्ट्रेच बॉडी त्या ठिकाणी नक्कीच टाकण्यात आली आणि लाजवाब झेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. खरंच कौतुक करावं लागेल यष्टीरक्षकाचं. दोन चेंडूमध्ये या ठिकाणी जर 4 धावा बनवलं तर सामना नक्कीच विजयी होऊ शकतात. पण जर 2 चेंडूमध्ये 4 धावा बनवण्यात यश संपादित नाही झालं आणि हे 2 डॉट चेंडू आले तर मॅच पूर्णपणे पुन्हा एकदा ऑन होऊ शकते. 5 धावा प्लस होतील, मग 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असेल. चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल. आता पूर्णपणे टेक धामीच्या खांद्यावरती जबाबदारी. परफॉर्मन्स ओव्हर जिंकण्याची या ठिकाणी जर आपण विचार केला तर नक्कीच 3 धावा बनवायचे आहेत एका बॉलमध्ये परफॉर्मन्स ओव्हर जिंकण्यासाठी. आणि परफॉर्मन्स ओव्हर जिंका आणि मॅच देखील जिंका अशी मुवमेंट काहीतरी पाहायला मिळेल जर परफॉर्मन्स ओव्हर जिंकलात तर. वाईडचा इशारा आला. येस, इट इज अ वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात ही धाव आली आहे आणि एका धावेने या ठिकाणी निश्चितपणे -5 धावा या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. स्कोअर झालाय 37 म्हणजे 5 धावा मायनस होते. 9 धाव्यांची गरज असते. वक्रतुंड आणि चिंतामणीचे कर्णधार टॉस साठी यायचा. विनंती असेल वक्रतुंड आणि चिंतामणी संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं कृपया करून. वक्रतुंड संघाचे कर्णधार नक्कीच बॅटची कडा त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक धाव एकवडली जाईल. आता गरज असेल म्हणजे 8 धाव्यांची.
11 चेंडू आणि 8 धावांची गरज या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं वैभवने ते षटक शेवटचं फेकण्यात आलं होतं त्याच्या माध्यमातून त्यावेळेला धावा पूर्णपणे जवळजवळ डिफेंड केल्याच होत्या. पहिल्या अटेम्प्ट मध्ये थ्रो कुठेतरी पाहायला मिळाला असं किपरच्या माध्यमातून तर नक्कीच टॉस या ठिकाणी झालाय आणि जर आपण विचार केला चिंतामणी या संघाचा चिंतामणी आणि वक्रतुंड या दोन्ही संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चिंतामणीने नाणेफेकीचा कौल आपल्या पदरामध्ये पाडून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघ वक्रतुंडला प्रथम फलंदाजीसाठी एक बिग फाईट मॅच थोड्याच वेळात नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला चालू होईल. आजचा दिवसाचं महत्व आहे सर्व बिग बॅटल्स नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतात. लाजवाब फटका चेंडू निघून चाललाय आणि सामना देखील हातातून निघून गेलाय. तो म्हणजे शिवशंभू संघाच्या जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड सुनील अँड वेल प्लेड टेक दामी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक धामी. 14 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. मयूर जाधवचं देखील तितकंच कौतुक त्या ठिकाणी नक्कीच करण्यात येईल कारण जर आपण पाहिलं तर सुरुवातीला पहिल्याच षटकामध्ये 3 विकेट्स